नवीन वर्षाच्या तोंडावर आरबीआयनं जनतेला आनंदाची बातमी दिली आहे। आरबीआयनं एटीएम मधून पैसे काढण्याच्या मर्यादेत आता वाढ केली। 1 जानेवारीपासून एटीएम मधून एका डेबिट कार्डने दिवसाला 4,500 रुपये काढता येणार आहेत। चलन तुटवड्यामुळे रिझर्व्ह बँकेनं एटीएम मधून पैसे काढण्यावर मर्यादा घातली आहे। सध्या एटीएम मधून दिवसाला केवळ 2,500 रुपये काढता येतात। 1 जानेवारीपासून आरबीआयनं ही मर्यादा वाढवली आहे। त्यामुळे आता एका डेबिट कार्डच्या सहाय्यानं खातेधारकाला 4,500 रुपये काढता येणार आहेत। कॅशलेस अभियान अधिक प्रभावी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भीम ॲपचं लॉन्चिंग करण्यात आलं। पेटीएम खासगी कंपनीच्या ॲपला टक्कर देण्यासाठी सरकारनं आपलं स्वतंत्र ॲप लॉन्च केलं आहे। पहिल्या डिजिटल योजनेचा पहिला लकी ड्रॉही काढण्यात आला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला म्हणजे 14 एप्रिलला फायनल डिजिटलचा लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे। यावेळी केलेल्या भाषणात मोदींनी यूपीए सरकारवरही जोरदार टीका केली। यूपीएच्या काळात केवळ घोटाळ्यामुळे किती पैसे गेले अशी चर्चा व्हायची, आता मात्र किती आले ह्याची चर्चा होत असल्याचा टोला त्यांनी लगावला। भीम ॲप लॉन्चिंग म्हणजे उत्तर प्रदेशसह आगामी 5 राज्यांमधील निवडणुकीच्या तोंडावर मोदींनी दलित कार्ड वापरल्याची चर्चा रंगली आहे। उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पार्टीच्या राजकारणासाठी आजचा दिवस म्हणजेच कालचा दिवस सगळ्यात महत्त्वाचा आहे आणि सपासाठी आजचा दिवस सुपर सॅटर्डे ठरणार आहे। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि सपाचे सरविगा बैठका बोलावल्यात। अखिलेश यादव यांनी सकाळी 9च्या सुमारास आमदारांची बैठक बोलावली आहे, तर मुलायम सिंह यादव यांनी अधिकृतरित्या जाहीर केलेल्या 393 उमेदवारांची बैठक आता बोलावली आहे। ही बैठक सकाळी 10:30च्या सुमारास पार पडेल। साऱ्यांच्या नजरा ह्या बैठकांवर असतील, कारण मुलायम सिंह यांनी जाहीर केलेल्या यादीतील उमेदवार अखिलेश यांच्या यादीतही आहेत। त्यामुळे हे उमेदवार या बैठकीत सामील होणार का याकडे आता नजरा लागल्यात। उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीत उभी फूट पडली। अस्थिरतेचा शाप आणि दरबारी राजकारणाचा रोख असलेल्या उत्तर प्रदेशच्या राजकारणात आणखी एक वादळ निर्माण झाले। मुख्यमंत्री अखिलेश यादव आणि महासचिव राम गोपाल यादव यांची पक्षातून 6 वर्षांसाठी हकालपट्टी करण्यात आल्याची घोषणा सपा अध्यक्ष मुलायम सिंह यादव यांनी केली आहे। अखिलेश यादव यांनी उमेदवारांची स्वतंत्र यादी जाहीर केल्यामुळे पक्षातील वाद टोकाला गेला होता आणि यामुळेच अखिलेश आणि राम गोपाल यादव यांच्यावर पक्षविरोधी कारवाया आणि शिस्तभंग केल्याचा ठपका ठेवत कारवाई करण्यात आली। कुछ दिनों से आपने अनुशासनहीनता के अनेक कृत्य किए हैं और इस सूचना को जारी करके आपने न सिर्फ घोर अनुशासनहीनता की है बल्कि पार्टी को भारी आघात पहुंचाने और पार्टी की कमजोर करने का कार्य किया। इन स्थितियों में आपको पार्टी की समस्त पदों पर सदस्यता से बर्खास्त करते हुए तत्काल प्रभाव से 6 वर्ष के लिए निष्कासित किया जाता है। पता चला कि मुख्यमंत्री अखिलेश यादव का भी समर्थन इसमें है, इसे उनको भी 6 साल के लिए निकाला जाता है। दोनों अब मैं पार्टी को बचाना चाहता हूँ। मेरा लक्ष्य किसी को सजा देना नहीं है। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला उद्देशून भाषण करणार आहेत। संध्याकाळी 7:30 वाजता ते काय बोलणार याची उत्कंठा वाढली आहे। पुन्हा एखादी नवी हादरवणारी घोषणा करणार की नोटाबंदीच्या जखमांवर फुंकर घालणार? भविष्यातल्या आर्थिक प्रगतीचा रोडमॅप देणार का? काय असेल मोदींच्या नव्या भाषणात याचीच आता उत्कंठा वाढीला आहे। झारखंडमध्ये कोळसा खाणीतील जमीन खचल्यानं 7 जणांचा मृत्यू झाला आहे, तर आणखी 40 ते 50 कामगार अडकले असण्याची शक्यता वर्तवली जाते। गोड्डा जिल्ह्यातील ललमाटिया परिसरात असणाऱ्या भोडा इथं गुरुवारी ही घटना घडली। दुर्घटना ज्या ठिकाणी घडली ती खाण ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडची आहे। ह्या दुर्घटनेत कामगारांसह मशीन्सही अडकून पडल्यात। ही दुर्घटना घडली त्यावेळी सीआयएसएफची एक तुकडी घटनास्थळी पोहोचली।
मात्र या तुकडीतील सर्वजण सुरक्षित आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. ईस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडकडून सीआयएसएफचे 2 अधिकारी आणि 21 कॉन्स्टेबल्सना घटनास्थळी पाठवण्यात आलंय. सध्या 2 जणांना वाचवण्यात यश आलंय. जखमींवर जवळच्या हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. गर्दीने फुललेले किनारे, वाहनाने भरलेले रस्ते, सजलेले हॉटेल्स आणि देश विदेशातील पर्यटकांनी भरगच्च झालेली पर्यटन स्थळं अशी सध्या गोव्याची स्थिती आहे. 31 डिसेंबर आणि नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात मोठी गर्दी झाली आहे. किनारी भागात तर वाहनांच्या रांगाच रंगा लागल्यात. या वाहतुकीवर आणि सेलिब्रेशन दरम्यान अनुचित प्रकार टाळण्यासाठी गोवा पोलीसही सज्ज झालेत. सर्वत्र पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आलाय. सुरक्षेसाठी दहशतवाद विरोधी विशेष दल आणि राखीव दलाच्या तुकड्या ठिकठिकाणी तैनात करण्यात आल्या. आधुनिक शस्त्रांनी सज्ज असलेले कमांडो, विशेष सुरक्षा दल आणि अंमली पदार्थ विरोधी पथकही तैनात करण्यात आली आहे. पर्यटन खात्यानेही विशेष तयारी केली आहे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टरमधून फेकून देऊन अशी धमकी फिलिपाईनचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो ड्युटेर्टे यांनी दिली आहे. तसंच ड्रग माफियांनाही ठार करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. तुम्ही जर भ्रष्टाचार केलात तर हेलिकॉप्टरमधून फेकून देईन. याआधीही मी असं केलंय आणि मी ही कारवाई पुन्हा करीन अशी धमकीच त्यांनी दिली आहे. फिलिपाईनमध्ये एका चीनी माणसानं महिलेवर बलात्कार करून तिची हत्या केली होती आणि त्या बलात्काराला आपण स्वतः हेलिकॉप्टरमधून फेकून दिल्याचं रॉड्रिगो यांनी स्पष्ट केलं. फिलिपाईनची राजधानी मनिलामध्ये नुकतीच 6 ड्रग माफियांना अटकही करण्यात आली आहे. त्यांच्याकडे तब्बल 560 किलोचे ड्रग्ज सापडलेत आणि या ड्रग माफियांनाही स्वतः ठार करू अशी धमकी त्यांनी दिली आहे. देश विदेशातील घडामोडीनंतर आता आपण वळणार आहोत राज्यातल्या बातम्यांकडे. झटपट. टेंभली गाव 6 वर्षांपूर्वी चर्चेत आलं होतं. तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या हस्ते ह्याच गावातून आधार कार्ड ह्या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. नंदुरबार जिल्ह्यातलं 100% आदिवासी असलेलं हे गाव, गावाला वीज रस्ता माहीत नव्हता. मात्र पंतप्रधान येणार म्हणून गावात वीज आली, त्याचबरोबर रस्ते आले. मात्र कार्यक्रम संपला, मान्यवर पाहुणे मंडळी गेली आणि त्यांच्यासोबत वीजही गेली आणि हाताला काम नसल्यानं इथल्या ग्रामस्थांनी मग थेट गुजरात गाठलं. पण नोटाबंदीमुळे अवस्था आणखीनच बिकट झाली. 50हून अधिक दिवस उलटल्यानंतर अजूनही नोटाबंदीचा फटका त्यांना बसतोय. ग्रामीण भागात रोजगार मिळत नाहीये, त्यामुळे इथली अर्थव्यवस्था पुरती कोलमडली आहे. नववर्ष स्वागतासाठी सारेच जण उत्सुक असताना रायगडमध्येही नव्या वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू आहे. हॉटेल्सचं बुकिंग फुल झालंय. ठिकठिकाणी पार्ट्यांचंही आयोजन करण्यात आलंय. या काळात होणाऱ्या कॉकटेल पार्ट्यांसाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून परवानगी दिली जाते. अशी परवानगी मिळवण्यासाठी मोठ्या संख्येनं अर्ज आले आहेत. तर दुसरीकडे बेकायदा पार्ट्या, दारूची अवैध विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी या विभागानं कंबर कसली आहे. भरारी पथकांच्या माध्यमातून ठिकठिकाणी नाकाबंदी आणि धाड सत्र सुरू करण्यात आलंय. मागील 2 दिवसात टाकलेल्या धाडींमध्ये 7 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी साईंची शिर्डी नगरी सज्ज झाली असून भाविकांची संभाव्य गर्दी लक्षात घेता साईबाबा संस्थान प्रशासनाने जय्यत तयारी केली आहे. 31 डिसेंबर रोजी जास्तीत जास्त भाविकांना साई दर्शन घेता यावं यासाठी साई समाधी मंदिर रात्रभर खुलं ठेवण्यात येणार आहे. नाताळची सुट्टी असल्यानं 24 डिसेंबर पासून शिर्डीत भाविकांची गर्दी आहे. पदयात्री, पालख्या शिर्डीत दाखल होत आहेत, त्यामुळे रस्तेही गर्दीनं फुलून गेले आहेत. नववर्षाचं स्वागत श्री गणेशाला वंदन करून करण्याचा अनेक भाविकांचा संकल्प असतो. त्यासाठी 31 डिसेंबरला रात्री 1 वाजल्यापासून सिद्धिविनायक मंदिर खुलं राहणार आहे. रात्री मंदिर खुलं असल्यामुळे भाविकांना दर्शन घेता येईल. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मुंबईची लाईफलाईन असलेली रेल्वेही सज्ज झाली. आज रात्री मुंबईकर आणि पर्यटकांसाठी सीएसटी आणि चर्चगेट स्थानकावरून जादा लोकल सोडण्यात येणार आहेत. सीएसटी स्थानकावरून शेवटची लोकल आज रात्री 1:30 वाजता निघणार आहे. तसंच कल्याण स्थानकावरूनही रात्री 1:30 वाजता शेवटची लोकल सीएसटीसाठी धावेल. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, कुलाबा,
गिरगाव चौपाटी अशा ठिकाणी पर्यटनासाठी जमणारे मुंबईकर रात्री उशिरा रेल्वेचा प्रवास करतात। त्यामुळेच रेल्वे पोलिसांची सुरक्षा व्यवस्थाही वाढवण्यात आली आहे। महिलांच्या सुरक्षेसाठी निर्भया हे पथक साध्या वेशात काम करणार आहे। प्रवासादरम्यान महिलांना कोणतीही अडचण आली तरी रेल्वे हेल्पलाईन आणि उपस्थित असणाऱ्या पोलिसांना संपर्क साधण्याचं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे। फर्स्ट सेलिब्रेशन पार्ट्यांमध्ये खाण्यापिण्याचे पदार्थ MRP पेक्षा जास्त किमतीनं विकता येणार नाहीत असा प्रयत्न करणाऱ्यांना कारवाईला सामोरं जावं लागेल। यासाठी वैद्यमापन विभागाची पथकं व्हिडिओ कॅमेऱ्यांसह तयार करण्यात आली आहेत। ही भरारी पथकं पार्ट्यांमध्ये सहभागी होऊन खाद्यपदार्थांच्या विक्रीच्या किमतीवर नजर ठेवणार आहेत। 31 सेलिब्रेशनसाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचं आयोजन केलं जातं आणि त्यासाठी ₹1000 प्रवेश फी घेतली जाते। शिवाय आतमध्ये खाण्यापिण्याच्या वस्तू प्रचंड किमतीने विकल्या जातात, त्यावर यावर्षीपासून अंकुश ठेवला जाणार आहे। 31 सेलिब्रेशनसाठी फोनवरून मद्य मागवणार असाल तर सावधान, तुमची फसवणूक होऊ शकते। मुंबईत कुर्ला परिसरात बनावट दारू विक्री करणारी टोळी पोलिसांनी पकडली। विदेशी मद्याच्या बाटल्यात बनावट दारू विकण्याचा त्यांचा धंदा होता। तब्बल 5 लाख रुपयांची डुप्लिकेट स्कॉच फॉरेन लिकर पोलिसांनी पकडली आहे। नववर्ष स्वागत ठिकठिकाणी जल्लोषात आणि उत्साहात होताना पाहायला मिळत आहे। मात्र नववर्षाचं स्वागत करताना दारूचे अक्षरशः पाठ वाहतात। त्यामुळे नववर्षाचं स्वागत धुंदीत नाही तर शुद्धीत करा, व्यसनापासून दूर राहा असा संदेश देणाऱ्या कार्यक्रमांचं आयोजन नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य तसंच विविध सामाजिक संस्थांच्या मार्फत मुंबईत ठिकठिकाणी करण्यात आलं होतं। पथनाट्य, व्यसनमुक्तीचा संदेश देणारे बॅनर्स त्यांच्या माध्यमातून हा संदेश देण्यात आला। पोलिसांना नव्या वर्षाची भेट मिळाली। पोलिसांची ड्युटी आता 8 तासांचीच असणार आहे। खरं तर पोलीस म्हटलं की 24 तास ड्युटी असंच चित्र असतं, पण जास्त ड्युटी अवस्था ताण पोलिसांवर येतोय। त्यामुळे आता पोलिसांना फक्त 8 तासच काम करावं लागणार आहे। जानेवारी 2017 पासून मुंबईतल्या सगळ्या म्हणजे 93 पोलीस स्टेशन्समध्ये पोलिसांचे ड्युटी अवर्स टप्प्याटप्प्याने 8 तासांचे होणार आहेत। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या फुल पॅन्टसाठीची रक्कम संघानं चेक देऊन अदा केली आहे। संघाचा गणवेश हाफ पॅन्ट बदलून फुल पॅन्ट झाल्यानंतर 6.5 लाख पॅन्टची ऑर्डर देण्यात आली होती। त्यासाठी संघानं चेक देऊन ही रक्कम अदा केली आहे। तर या प्रक्रियेत 19 लाखांची सेल्स टॅक्सची रक्कमही चेकनं अदा करण्यात आली आहे। नोटाबंदीच्या जमान्यात संघानंही कॅशलेस होत एक पाऊल पुढे टाकले। डिजिटल व्यवहार कसे करायचे यासाठी संघ स्वयंसेवक आणि प्रचारकांना प्रशिक्षणही देण्यात येत आहे। उच्च शिक्षित संशोधनासाठी 2000 कोटी रुपयांचं बजेट देण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्याची घोषणा मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी व्यक्त केली। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा 110वा पदवीदान समारंभ पार पडला, त्यावेळी ते बोलत होते। उच्च शिक्षणासाठी नंतर परदेशात न जाता विद्यार्थ्यांनी देशातच राहून संशोधन करावं असाही आग्रह त्यांनी धरला। ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांचं निधन झालंय। अहमदनगर जिल्ह्यातल्या लोणीतल्या राहत्या घरी त्यांचं निधन झालं। विखे पाटलांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला। सकाळी 9 ते 11 या वेळेत प्रवरा कारखाना गाडगे सभागृह येथे बाळासाहेबांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे। दुपारी 12 वाजता लोणीच्या जिल्हा परिषद शाळा मैदानावर त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील। मधल्या काळात त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर त्यांनी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयींच्या NDA सरकारमध्ये केंद्रीय अर्थ राज्यमंत्रीपद भूषवलं होतं। आजारपणाचं कारण सांगून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दाखल झालेले छगन भुजबळ फेरफटका मारत असल्याची व्हिडिओ क्लिप अंजली दमानिया यांनी झी24 तासला दिली आहे। या क्लिपमध्ये बॉम्बे हॉस्पिटलच्या 13व्या मजल्यावर भुजबळ फिरताना दिसतात। छगन भुजबळ हे आरामात राहत आहेत। त्यांना अनेक राजकीय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेली मंडळी भेटायला येतात असा अंजली दमानिया यांचा आरोप आहे। जे हॉस्पिटलचे डीन तात्याराव लहाने यांच्या आशीर्वादाने उपचारांच्या बहाण्यानं भुजबळांना जे हॉस्पिटलमधल्या कैदी वॉर्डमधून बाहेर काढण्यात आलंय असाही दमानिया यांचा आरोप आहे। न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबरपर्यंत
छगन भुजबळ जे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणीकरता भरती झाले होते. त्यानंतर 2 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर इतके दिवस छगन भुजबळ बॉम्बे हॉस्पिटलमध्ये राहिले होते. छगन भुजबळांना जे हॉस्पिटलमधून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये हलवताना कोर्टाला किंवा जेल अधीक्षकांना कळवण्यात आलं होतं, असा सवाल कोर्टानं केला होता. त्यावर जेचे डीन तात्याराव लहाने यांनी कोर्टात हजर राहून आपलं म्हणणं मांडलं. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी छगन भुजबळांची जेलमध्ये रवानगी करावी अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यावर सुनावणी दरम्यान मुंबईतल्या विशेष ईडी न्यायालयानं छगन भुजबळांची आर्थर रोड जेलमध्ये रवानगी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार भुजबळ आता पुन्हा आर्थर रोड जेलची हवा खात आहेत. महापालिका निवडणुकीसाठी बहुतांश मतदारांना त्यांचा उमेदवार तरुण आणि सुशिक्षित हवा आहे, तर बरेचसे मतदार राजकारणातल्या घराणेशाहीवर नाराज आहेत, असे अनेक निष्कर्ष आता एका सर्वेक्षणातून समोर आलेत. पुण्यातल्या गोखले अर्थशास्त्र संस्थेनं हे सर्वेक्षण केलंय. राज्य निवडणूक आयोगानं त्यासाठी पुढाकार घेतलाय. निसर्गानं साथ दिल्यानं 4 वर्षानंतर यावेळी कांद्याचं चांगलं उत्पन्न झालं होतं, पण नोटाबंदी झाली आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं या कांद्याचं करावं तरी काय, असा प्रश्न कांदा उत्पादक शेतकऱ्याला पडलाय. नोटाबंदीनं त्यांच्यावर आभाळच कोसळलंय. एकतर उत्पादन जास्त, त्यात नोटाबंदी. किमान 1200 ते 1500 रुपये अपेक्षित असताना त्यांचा कांदा आता 500च्या आतच विकला जातोय. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाहीये. विक्रीसाठी खिशातून पैसे टाकावे लागणार असतील तर वर्षभराचं आर्थिक नियोजन कसं करायचं, असा यक्ष प्रश्न त्यांच्या पुढे उपस्थित झालाय. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.